गाइज आमचा डे आहे 18 आणि आजचा आमचा सुविचार बघू शकता किती सुंदर आहे। सकारात्मक विचार ठेवा आणि सकारात्मक फ्रेंड सर्कलही आपलं असलं पाहिजे। याबद्दल मॅमने आज आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे आणि कसे फ्रेंड्स आपले असले पाहिजे। आम्हाला छान असं मोटिवेट केलं आणि त्यानंतर आता आमचं मॉडेल सेशन चालू झालेलं आहे। इथे मॅम आम्हाला पॅलेट बद्दल सांगत आहे की आपण कशा पद्धतीने पॅलेट वापरायचं। त्यांचं जी ब्रँड आहे प्रतीक्षा सरोदेचं फाउंडेशनचं पॅलेट, त्याबद्दल मॅमने आम्हाला नॉलेज दिलेलं आहे आणि त्यानंतर मॅमने त्यांचं ऑइल सुद्धा इथे वापरलेलं आहे। त्यानंतर फाउंडेशन नॉलेज दिल्यानंतर फेअर टोनला आपण कशा पद्धतीने कव्हरेज केलं पाहिजे। आयव्हरी टोन वापरायला बरेच जण घाबरत असतात की खूप फेअर होऊन जाईल, मग कसं करायचं, काय करायचं। तर आज मॅमने आम्हाला फेअर टोनवरती एक मेकअप लुक शेअर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर हा फेअर लुक झालेला होता। आणि आम्हाला बऱ्याच दिवसांपासून सारखी भीती वाटायची की एवढा फेअर टोन आपण कसं काय वापरायचा, पण इथे बघू शकता मॅमने किती सुंदर असा फेअर लुक केलेला आहे आणि खूप एक नंबर लुक झालेला होता, खूप सुंदर दिसत होता। त्यानंतर मॅमने इथे एक हेअरस्टाईल शेअर केलेली आहे, एकदम सोपी हेअरस्टाईल आम्हाला इथे दाखवली। आमचा लंच टाइम ब्रेकमध्ये आम्ही हेअरस्टाईल बघितली आणि तुम्ही बघू शकता जुडा किती सुंदर झालेला आहे। छोट्या केसांवरती सुद्धा इतका प्रिटी हेअर जुडा होऊ शकतो, कारण की बऱ्याचदा आपल्याला जर छोटे हेअर्स असतील तर जुडा घालायला भीती वाटत असते किंवा जमत नाही। पण इथे इतकी सुंदर बन हेअरस्टाईल इथे मॅमने शेअर केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि याला लेसने कव्हर केलेला आहे। असा लुक मी पहिल्यांदा हेअरचा बघितलेला आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं। आमचा 18 डेज आज इथे समाप्त होत आहे। आपण नेक्स्ट डेला भेटूया। सो बाय, सी यू।